समाचारमध्ये मी भालचंद्र ओलख आपलं स्वागत करतो। आज आपल्याला माहिती आहे काही क्षणापूर्वी बहुजन विकासाकडे भारतीय उपाध्याय या भारतीय जनता पक्ष भारतीय उपाध्याय यांचं भारतीय जनता पक्षातून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत साधारण प्रवेश झालेला आहे। आपल्याला काय सांगाल की आपण गेली अनेक 10-15 वर्ष भारतीय जनता पक्षाने चांगल्या प्रकारचं काम करत होता आणि सगळ्या लाडक्या बहिणी विधानसभेपासून फोन करत होत्या, परंतु ज्यावेळी परिवर्तन झालं असंच लाडक्या बहिणी म्हणत होत्या। पण नेमकं कारण काय की आज तुम्ही बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे आणि आज तुम्हाला 30 चांगले दिवस भेटले आहेत। नहीं कहना चाहूँगी कि वो लोग मैं इतना कहना चाहूँगी कि आप देखिए और इतने वर्षों का जो हमारी तपस्या थी इतना ध्यान देना यही एक कारण है। ताई के साथ काम करने का मौका मिला, ये मेरा सौभाग्य है। ताई के साथ ध्यान से कार्य करूँगी। आपके साथ में 250 से 200 महिलाओं ने आज प्रवेश किया, उनको क्या महिलाएं भी आप यदि हमारे वरिष्ठ हमारे पढ़ाते हुए बच्चा भी नहीं रहता है ना, वरिष्ठों को अपने जितने कार्य करते हैं। आज रात को 3 बजे भी हितेंद्र दादा के फ़ोन उठाते हैं कि मेरे बच्चे परेशान हैं, वो भी फ़ोन बंद करके सो सकते हैं ना। तो हमें ऐसे ही वरिष्ठ चाहिए जो रात को 3 बजे भी अपने बच्चे के लिए उठ के बैठ जाए। इसके लिए मैं यहाँ आई हूँ कि मुझे ऐसा संगठन चाहिए। क्या लग रहा है कि आपको मालूम है कि भारतीय जनता पक्ष ने इनकमिंग करने के लिए बहुजन विकास आघाड़ी के बहुत सारे जो नगर सेवक थे वो घर में लगा दिया है और आप जैसे बहुत साल से काम करने के बाद में बहुत सारे नाराज आपके लोग पक्ष प्रवेश करने के अन्य कक्ष में तैयारी है, तो आपको क्या लगता है? जी लोग अभी कुछ प्रवेश करेंगे उसका आश्वासन ये शुरुआत है, ये ट्रेलर नक्कीच आरतीताईने सांगितलं हे टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। कारण त्यांच्यासारख्या महिलांना मी 10-15 कॉन्टॅक्ट केलं आहे। इच्छुक उमेदवारांच्या बहुजन विकास आघाडीच्या म्हणा की भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याचशा मी मुलाखती घेतलेल्या आहेत। त्यामुळे ज्या लोकांनी 15-20 वर्ष भारतीय जनता पक्षाचे काम केलं आणि आज त्यांना उमेदवारी देण्याची वेळ आली आहे तर भारतीय जनता पक्ष कुठेतरी डावळतो आहे। पण एकच लोकांनी हितेंद्र ठाकूर आहेत हे कार्यकर्त्यावरती लक्ष ठेवून असतात। गड ह्या वर्षी राखायचं आहे। प्रथम महापौर प्रवीणाताईंची आपण चर्चा करणार आहोत। ताई काय सांगाल की आता जो जसे निवडणुकीचे वारे व्हायला लागले तसं लोकांना लक्षात आलं आहे की परिवर्तन नेमकं परिवर्तन काय झालं आहे आणि परिवर्तन करणारे लोक की हितेंद्र ठाकूर आपल्याजवळ किती आहे? बघा, मागील एका वर्षामध्ये लोकांनी पाहिलेलं आहे ह्या भागातील विकास कसा होतो आणि कोणाचा विकास होतो। शहराचा तर होत नाही, परंतु तुम्ही पत्रकार लोकांनी बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये रात्री 7-8 वाजेपर्यंत सगळे बसलेले असतात, काय कामं इथे रात्रीपर्यंत होतात ते आपल्याला माहिती। परंतु आज मला खूप आनंद झाला आहे की आरती उपाध्यायसारखी एक महिला जी ग्राउंड लेवल लोकांसाठी आज 15 वर्षापासून काम करत आहे आणि तिच्याबद्दल विचार केला नाही। खरोखर प्रामाणिकपणे पक्षासाठी तिने स्वतःचा वेळ दिला आहे, आयुष्य दिले, 15 वर्ष कमी नाही पाहिजे तर तिच्यावर अन्याय झाला नव्हता पाहिजे का। पण ठीक आहे, तिला काम करण्याची जी मनापासून इच्छा आहे म्हणून तिने आपल्या 300 महिला आणि 250 कार्यकर्ता विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। त्याचबरोबर आरतीताईने हे पण सांगितलं की आम्ही कुठल्या इच्छेने नाही आलो, मला माहिती आहे ह्या ठिकाणी आपण चांगलं काम करू आणि त्याच्यासाठी नेत्यांचं आमच्यावर लक्ष राहणार आहे। तर ह्या विश्वासाने आलेली आहे। तेव्हा मी आरतीताई आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की नक्कीच बहुजन विकास आघाडीमध्ये आजपर्यंत कोणावर अन्याय झालेला नाही, काम करणाऱ्या लोकांबद्दल नाहीच नाही आणि तुमच्यावर कधी होणार नाही। त्या लोकांचं लक्ष असणार। तिने इच्छा व्यक्त केली की प्रवीणाताईंबरोबर राहून मला कामं करायची। नक्कीच आम्ही महिलांसाठी मी महापौर असताना आम्ही भरपूर योजना आणलेल्या आहेत आणि आरतीसारख्या जर भगिनी माझ्याबरोबर असतील त्यांच्यापासून तर आम्ही यापुढेही महिलांसाठी भरपूर कामे करू जेणेकरून त्यांचं जीवन सुखी। काय सांगाल की बरेचसे माजी नगरसेवक सभापती या लोकांनी भारतीय जनता पक्ष
काय की त्यांना तिकीट मिळणार नाही म्हणून भीती होती की भारतीय जनता पक्ष दबाव होता? कदाचित भीती असेल पण कोण तुम्हाला उपयोगी पडलं आहे की नाही, जे गेलेत ते कुठल्या याच्याने गेले मला माहिती नाही. कोणीतरी मला प्रश्न केला की कुठल्या भीतीने गेले का, माहिती नाही. भीतीने गेले, त्यांची काय मजबुरी आहे माहिती नाही, पण गेले त्याचं बहुजन विकास आघाडी पक्षाला तीळ मात्र दुःख नाही. त्याचं कारण आहे, जे गेले त्यांना आम्ही पदं दिली, नाव दिलं, मान सन्मान सगळंच दिलं, काही कमी केले, मोठी मोठी पदं दिली आहेत आणि तरीसुद्धा त्यांना इकडे असंतोष असेल तर ह्याच्यापेक्षा जास्त आपण काय सांगू शकतो. जिथे गेले तिथेच त्यांनी सुखी राहावं. परंतु एक लक्षात घ्या, जे गेलेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांवर अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय भारतीय जनता पक्षातील जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना तो सहन नाही होणार. ताई, कालच उभाट्यावरची युती तुटलेली आहे, काय वाटतं? बरेच दिवस होते. कसं असते की वरिष्ठ त्यांची बोलणी होते आणि तिथे ज्या ठिकाणी आपल्याला जमत नसेल त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या उमेदवारावर आपण अन्याय नाही करू शकत. बरोबर आहे ना. जो निवडून ठामपणे तो आपल्याला माहिती असते की तो निवडून येणारच आहे, त्याच्यावर अन्याय नाही करू शकत. तर काही बोलणीमध्ये जमलं नसेल त्याच्यामुळे शेवटचा प्रयत्न आहे, नेते आणि कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल या निवडणुकीसाठी? गड राखायचा आहे. जे कोणी उमेदवार असतील, मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन, जे कोणी उमेदवार लोकांनी दिलेला असेल बहुजन विकास आघाडी पक्षामध्ये, त्याच्यासाठी प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचं आहे आणि निवडून द्यायचं आहे. त्यांना निवडून आल्यानंतर आपल्याला लोकांसाठी कामे करायची. जी वचनं आपण आधी दिलेली, काही पूर्ण झालेली आहे, काही जर बाकी असतील तर ते पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची मेहनत आणि डोळ्यात तेल घालून त्यांनी जागं राहायचं आहे. आपल्या वॉर्डमधील जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या हक्काची मतं कशी काढून घेता येईल त्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होईल त्या पद्धतीने बहुजन विकास आघाडी पक्ष हा तुमच्याबरोबर उभा राहील. नक्कीच. आता प्रवीणताई आपल्याबरोबर होते, त्यांनी सांगितलं आहे की बहुजन विकास आघाडी हा पक्ष तुमच्याबरोबर राहील. गेलेले लोक आहेत ते त्यांनी त्या जागेवरती चांगल्या प्रकारचं काम करावं आणि कार्यकर्त्यांना नाराज न होता त्यांना जे कार्यकर्त्यांचे निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना नक्कीच बहुजन विकास आघाडीमध्ये तिकीट दिलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.